नमस्कार, मी कृष्णा भानुसे, फाउंडर बिंग विस्फूट. आजच्या या क्विक सक्सेस एक्झाम मेडिटेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण या चॅनलसाठी जर नवीन असाल, पहिल्यांदाच्या चॅनलवर आलेला असाल तर नक्की या चॅनलला आणखी अशा प्रोडक्टिव्ह मेडिटेशनसाठी सबस्क्राईब करा. सो आपण मेडिटेशनला सुरुवात करतोय. आपल्याला कोणीही डिस्टर्ब करणार नाही अशी एक जागा या मेडिटेशनसाठी आपण घ्यायची. आपण सुखासन, पद्मासन, वज्रासन किंवा खुर्चीवर देखील बसून हे मेडिटेशन करू शकता. हेडफोन वापरल्यास आपल्याला उत्तम रिझल्ट येतील. टेक अ डीप ब्रीथ. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हा श्वास होल्ड करून अगदी हळुवारपणे या श्वासाला बाहेर सोडायचं आहे. काळजी घ्यायची की आपण श्वास घ्यायला जेवढा वेळ घेतोय तेवढाच वेळ या श्वासाला होल्ड करायचं आहे आणि त्यानंतर हळुवारपणे हा श्वास तितकाच वेळ घेऊन याला बाहेर सोडायचं आहे. इमॅजिन करा, तुमच्या शरीरात जाणारा प्रत्येक श्वास या वातावरणातील, युनिव्हर्समधील सकारात्मक ऊर्जा, पॉझिटिव्हिटी तुमच्या शरीरात घेऊन जातोय आणि बाहेर पडणारा प्रत्येक श्वास तुमच्या शरीरातील निगेटिव्हिटी, टॉक्सिक विचार, भीती, फिअर, एक्झामचं आलेलं प्रेशर यांना घेऊन बाहेर पडतोय. कीप ब्रिदिंग. हळुवारपणे आपले डोळे आपल्याला आत्ता बंद करायचे आहेत आणि शरीरातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक श्वासासहित स्वतःला अगदी रिलॅक्स, अगदी काम, अगदी शांततेच्या अनुभूतीमध्ये इमॅजिन करायचंय. टेक वन मोर डीप ब्रीथ. होल्ड अँड एक्झेल. टेक वन मोर डीप ब्रीथ. होल्ड. आणि हा श्वास होल्ड करत असताना आपल्या मनामध्ये, आपल्या अवचेतन आणि सचेतन मनामध्ये असणारे प्रेशर, असणारे काळजीचे विचार, या सगळ्या विचारांना हा शरीरातून बाहेर पडणारा श्वास बाहेर घेऊन जाताना इमॅजिन करायचं. तुमच्या शरीरामध्ये येणारा प्रत्येक श्वास तुम्हाला आणखी शांततेची, आणखी रिलॅक्सेशनची फिलिंग देतोय आणि बाहेर पडणारा प्रत्येक श्वास तुमच्या परीक्षेचं, तुमच्या एक्झामचं, तुमच्या इंटरव्ह्यूचं टेन्शन, त्याचं प्रेशर घेऊन बाहेर पडतोय. टेक वन मोर डीप ब्रीथ. हा श्वास घेताना सगळ्यात अगोदर आपल्या खांद्यांवर आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे आणि या खांद्यांमध्ये कुठं स्टिफनेस असेल आणि ते जर आकडून पकडले असतील, आकडून धरले असतील, त्यात काही टेन्शन असेल तर त्याला रिलीज करायचं आहे आणि एकदम रिलॅक्स खांद्यांना सोडून बसायचं आहे. टेक वन मोर डीप ब्रीथ. आपले जबडे, जर दातावर दात घट्ट आवळले असतील, आपली मान, आपल्या पाठीचा भाग, आपल्या छातीचा भाग, आपलं पोट, आपले हात, या सगळ्या ऑर्गन्सला, या सगळ्या पेशींना अगदी रिलॅक्स सोडायचं आहे. कुठलाही तणाव, कुठलाही स्ट्रेस, कुठलंही प्रेशर या शरीरामध्ये आपल्याला ठेवायचं नाही आहे. टेक वन मोर डीप ब्रीथ. आणि हा श्वास सोडताना तुमच्या खांद्याच्या आणि हाताच्या संपूर्ण मांसपेशी लूज होत आहेत, अगदी ढिल्ल्या तुम्ही त्यांना सोडतायत. या प्रत्येक श्वासाबरोबर वातावरणातून येणारी पॉझिटिव्हिटी तुमच्या शरीराला आणखी जास्त रिलॅक्स करते आहे, आणखी जास्त सूदिंग, आणखी जास्त आनंदाची फिलिंग तुम्हाला येते. टेक वन मोर डीप ब्रीथ. आपला चेहरा, त्यावर एक हलकीशी स्माईल आणायची आहे, कारण आपण स्वतःशी भेटतोय. या युनिव्हर्समधनं आपल्या कुठल्याही कामासाठी सकारात्मक ऊर्जा आपण मिळवतोय. सो कीप स्माइलिंग. टेक वन मोर डीप ब्रीथ. तुमच्या दोन्ही जबड्यातले खालचे आणि वरचे दातं यांच्यामध्ये जर काही प्रेशर असेल तर त्याला लूज सोडायचं आहे. आपल्या चेहऱ्याच्या आणि मानेच्या पेशी एकदम लूज आणि रिलॅक्स झाल्याची फिलिंग तुम्हाला येते. टेक वन मोर डीप ब्रीथ. आणि हा श्वास सोडताना तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या पाठीच्या मणक्याकडे घेऊन जायचं आहे. संपूर्ण मणका अगदी मानेच्या वरच्या भागापासून तर हळूहळू खाली, ज्या ठिकाणी तुम्ही बसलेत, कमरेचा भाग, जे तुमचं माकड हाड खाली टेकलं, तिथपर्यंत एक हलकीशी रिलॅक्सेशनची फिलिंग प्रत्येक श्वासासोबत जाते. तुमची प्रत्येक मसल, प्रत्येक हाड या मेडिटेशनमुळं आणि या मेडिटेशनच्या सकारात्मक ऊर्जेमुळं रिलॅक्स होताना तुम्ही अनुभवताय. आता तुमच्या श्वासाची एक लयबद्ध अशी गती सेट झालेली आहे. तुमच्या त्याच लयीमध्ये श्वास घ्यायचे.
श्वास घेताना तुमच्या छातीचा भाग थोडासा वर येतोय, पोट देखील फुगून वर येतोय. आणि हा श्वास सोडताना पोटाच्या आणि छातीच्या सगळ्या मसल्स अगदी रिलॅक्स, अगदी सूदिंग फिलिंगने भरून जात आहेत आणि तुम्हाला आणखी रिलॅक्सेशनची अनुभूती येते. आता तुमचं लक्ष तुमच्या हातांकडे घेऊन जायचंय. मनाच्या नजरेने डोळे न उघडता हाताच्या बोटांकडे तुम्हाला बघायचे. थोडीशी हालचाल त्या हातांमध्ये तुम्हाला बोटांमध्ये करायची आहे. आणि हळुवारपणे या हाताची मूठ बांधून पुढचा एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हा श्वास सोडताना तुमच्या हाताच्या मुठी सैल सोडायच्या आहेत आणि संपूर्ण शरीराला मनाच्या नजरेने तुम्ही स्कॅन करायचं. अगदी पायाच्या नखापासून पायाचे पंजे, तुमच्या पोटरीचा भाग, गुडघे, मांडी, आईज, तुमचा कमरेचा भाग, तुमचं इंटेस्टाईन, पोट, जनेंद्रिय, छातीचा भाग, दोनही हात, तुमचा गळा, तुमचा चेहरा, तुमची डोक्यावरची केस, या सगळ्या शरीरामध्ये प्रत्येक श्वासासहित एक वेगळीच रिलॅक्सेशनची अनुभूती तुम्ही आत्ता अनुभवत आहे. तर तुम्हाला अगदी शांत, शीतल शांततेची अनुभूती येते. संपूर्ण शरीर अगदी जड झालं आहे आणि तुम्हाला अगदी पृथ्वीशी, या जमिनीशी घट्ट तुमचे मुळं रोवले गेलेत अशी फिलिंग येते आणि तुम्ही स्वतःला सेंटर्ड फील करताय. स्वतःवर तुमचं लक्ष केंद्रित आहे. फक्त या आवाजाचा आणि तुमच्या श्वासांचा आवाज, त्या श्वासांची लय तुम्ही अनुभव. असं तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं. मनाच्या नजरेने तुम्हाला तुमची जी एक्झाम किंवा तुमचा जो इंटरव्ह्यू तो तुम्हाला फेस करताना स्वतःला इमॅजिन करायचं आहे. इमॅजिन करा तुम्ही परीक्षेच्या त्या हॉलमध्ये बसलेले आहात. तुम्हाला येणाऱ्या प्रश्नपत्रिकेची, येणाऱ्या इंटरव्ह्यूची थोडीशी उत्सुकता आहे आणि नक्कीच अभ्यास केलेला असल्यामुळे तो कॉन्फिडन्स तुमच्यासोबतच आहे. हा कॉन्फिडन्स तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या पेपरला, कुठल्याही सब्जेक्टला अगदी सहज सोडवण्याची ताकद देतोय. आता इमॅजिन करा की तुम्ही तुमच्या त्या परीक्षा हॉलमधल्या बेंचवर बसलेले आहात आणि तुमच्या समोर तुमचा एक्झामिनेशनचा पेपर येतोय. तुम्ही बघताय खुर्चीमध्ये बसून, तुम्ही तुमच्या सराउंडिंगला नोटीस करतायत. आसपासचे मुलं, आसपासचे विद्यार्थी, तुमच्या त्या क्लासमधले शिक्षक, टीचर, गार्डियन, जे एक्झामची गार्डियन करणार, त्या सगळ्यांच्या हालचाली तुम्ही बघताय आणि एक वेगळीच आनंदाची, वेगळीच कॉन्फिडन्सची अनुभूती तुमच्या समोर येते. तुम्ही स्वतःला सांगताय की या परीक्षेसाठी मी आतोनात प्रयत्न केलेत, या परीक्षेसाठी मी खूप तयारी केली आणि आज या परीक्षेला सॉल्व्ह करण्यासाठी, या परीक्षेतून, या इंटरव्ह्यूमधून अगदी सहज थ्रू होण्यासाठी, सहज पास होण्यासाठी, चांगले मार्क मिळवण्यासाठी परमेश्वराची, त्या ब्रह्मांडाची शक्ती माझ्यासोबत आहे. कारण मी त्या सर्वशक्तिमान परमेश्वराचा बालक आहे. मला कसलीच कमतरता भासू शकत नाही. आता ही परीक्षा, त्याचा क्वेश्चन पेपर तुमच्या समोर आहे आणि तुम्ही त्या क्वेश्चन पेपरला स्कॅन करताय अगदी शांततेत, अगदी कॉन्फिडेंटली, अगदी काम, ती रिलॅक्स नजरेने तुम्ही त्या प्रश्नांकडे बघताय. आणि अचानक तुम्हाला एक अनुभूती होती की अरे, या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मला माहिती आहे. तुम्हाला या क्षणाला इतकं रिलॅक्स, इतकं आनंदी वाटतं की या संपूर्ण पेपरला कधी मी एकदा लिहायला सुरुवात करू आणि कधी संपवू असं तुम्हाला झालं. सो तुम्ही आता वेळेचं नियोजन लावताय. किती मिनिटामध्ये कुठला प्रश्न सोडवायचा आहे, सिक्वेन्स कुठनं द्यायची आहे, प्रायोरिटी कशाला द्यायची आहे, कुठले ऑप्शन्स घ्यायचे आहेत, कुठले ऑप्शन्स सोडायचे आहेत, या सगळ्यांचा तुम्ही विचार करताय. आणखी एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि स्वतःला अगदी निक्षूळ सांगायचं आहे की मी या संपूर्ण प्रश्नांची उत्तर देण्याअगोदर सतत विवेकबुद्धीने आणि शांततेने विचार करतोय. कुठलीही काळजी, कुठलीही चिंता माझ्यावरती हवी होऊ शकत नाही, कारण मी कॉन्फिडंट आहे. मी यापूर्वी या प्रकारचे अनेक प्रश्न, अनेक प्रश्नपत्रिका, अनेक क्वेश्चन्स, अनेक हार्ड सिच्युएशन्स टॅकल केल्या आहेत आणि याही सिच्युएशनमधनं मी अगदी सहज अलगद निघून जाणार आहे आणि माझं यश, मला अपेक्षित मार्क मी 100% अचीव करणार आहे. आणखी एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला सांगा की मी तयार आहे. माझं नॉलेज, माझं ज्ञान या
पेपरच्या माध्यमातून जगाला दाखवण्यासाठी, माझ्या शिक्षकांना, माझ्या पालकांना त्यांच्या अपेक्षेवर खरं उतरून दाखवण्यासाठी. आणखी एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळुवारपणे या श्वासाला बाहेर जाऊ द्यायचं आहे. तुम्ही अनुभवताय की तुमचं शरीर अगदी रिलॅक्स आहे, तुमचं मन अगदी शांत आहे आणि याच शांततेच्या अनुभूतीमध्ये, याच रिलॅक्सेशनच्या अनुभूतीमध्ये आणि प्रसन्न मनस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्नावरती कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी तयार आहात. असं तुम्ही एका मागोमाग बराबर त्या प्रश्नांची उत्तरं अगदी सतसत विवेकबुद्धीने आणि अगदी चांगल्या हस्ताक्षरात लिहायला सुरुवात केली आहे. तुम्ही अगदी सहज तो केलेला सगळा अभ्यास आठवू शकताय. तुम्ही अगदी केलेली रिव्हिजन तुम्हाला आठवते आणि तुम्ही अमेज होताय, आश्चर्यचकित होताय की जे तुम्ही वाचलेलं होतं तेच तुमच्या पेपरमध्ये आलेलं आहे. इतका तुमचा अंदाज परफेक्ट, इतका तुमचा अंदाज तंतोतंत जुळतोय, याचं कारण परमेश्वर तुमच्यासोबत आहे. तुमच्या मनामध्ये कल्पना, पुढच्या प्रश्नांची उत्तरं अगदी उफाळून बाहेर येत आहेत. तुमच्या पेनाची गती कमी पडतीये, इतक्या गतीनं तुम्हाला उत्तरं आठवत आहेत. मात्र तुम्ही अगदी शांततेने, अगदी कॉन्फिडंटली आणि सतसत विवेकबुद्धीने चांगल्या हस्ताक्षरात सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहिताय, योग्य ते ऑप्शन निवडताय. काही क्वेश्चन खूपच सोपे आहेत आणि स्ट्रेट फॉरवर्ड आहेत, ज्याचा अर्थ तुम्हाला लगेच कळतोय आणि तुम्ही त्यांचा उत्तर लगेच देताय. काही क्वेश्चन्स ट्रिकी आहेत, मात्र तुम्ही कॉन्फिडंट आहात कारण तुम्ही केलेली तयारी आज तुम्हाला कामाला येते आणि तुम्ही एक्सपेक्ट केलंच होतं. कारण एक्झाम जी सोपी असेल ती परीक्षा कसली, याच परीक्षेतून तावून सुलाखून निघून तुम्ही जगाला तुमचं अस्तित्व, जगाला तुमचं यश तुम्ही दाखवणार आहे. अवघड प्रश्नांना, ट्रिकी प्रश्नांना, गोंधळून टाकणाऱ्या प्रश्नांना सोडवण्याचं नॉलेज, सोडवण्याची कल्पना तुम्हाला येते. आता हळूहळू तुम्ही बघताय की तुम्ही तुमचा संपूर्ण पेपर अगदी शांततेमध्ये लिहून काढलाय. अगदी शांततेमध्ये तुम्ही तुमचं पेन बाजूला ठेवतात आणि परत एकदा त्या उत्तरपत्रिकेला स्कॅन करतायत, अगदी पहिल्या प्रश्नापासून शेवटच्या प्रश्नापर्यंत. कुठं काही कन्फ्युजन तर नाही आहे, कुठं काही चुकलं तर नाही आणि 100% तंतोतंत जुळलेल्या आणि आलेल्या उत्तरांमुळं तुम्ही स्वतःला एक विजेता म्हणून फील करताय. तुम्ही इमॅजिन करताय की तुम्ही तुमची एक्झाम अगदी सहज दिली आणि तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटतोय की किती सहजतेने, किती तंतोतंत आणि सतसत विवेकबुद्धीचा वापर करून तुम्ही तुमच्या या एक्झाममधला प्रत्येक प्रश्न कॉन्फिडंटली सोडवलाय. स्वतःच्याच पाठीवरती कौतुकाची एक थाप देऊन तुम्ही स्वतःला वेल डन म्हणताय आणि स्वतःला सांगताय की मी यशस्वी झालोय. अगदी डोळ्याची पापणी देखील न लावता मी संपूर्ण प्रश्नांची उत्तरं लिहिलेत आणि माझ्या स्ट्रेसला, माझ्या एन्झायटीला, माझ्या भीतीला माझ्यापासून दूर ठेवण्यामध्ये मी यशस्वी झालेलो आहे. थँक्यू गॉड, थँक्यू युनिवर्स, थँक्यू. आणि याच आनंदाच्या अनुभूतीमध्ये तुम्ही तुमच्या घराकडं होताय. दिवसामागून दिवस जात आहेत. पुढच्या श्वासासहित तुम्ही इमॅजिन करतायत की त्या परीक्षेचा निकाल लागण्याचा दिवस आलेला आहे आणि तुम्हाला कसली भीती नाही, कारण तुम्ही कॉन्फिडंट आहात. तुम्ही खूप चांगल्या प्रकारे त्या परीक्षेला सामोरे गेले होते, त्यामुळे तुमच्या मनामध्ये यत्किंचितही भीती नाही आहे. तुम्हाला उत्सुकता आहे ती म्हणजे फक्त मी टॉप करेल की नाही. आणि तुमचा रिझल्ट घ्यायला तुम्ही जाताय तुमच्या पालकांसोबत. तो रिझल्ट तुम्ही हातामध्ये घेतायत, तुमचे ग्रेड बघतायत. एक्झॅक्टली तुम्ही जी अपेक्षा केली होती तीच, किंबहुना त्यापेक्षा थोडासा जास्त ग्रेड, थोडेसे जास्त मार्क तुम्हाला भेटलेत आणि त्या यशाची चव तुम्ही आत्ता अनुभवताय, चाकताय. तुम्ही केलेली अकॉम्प्लिशमेंट, तुम्ही केलेली फुलफिलमेंट तुमच्या पालकांना देखील गर्वाने यस आय हॅव डन इट, यू हॅव डन इट हे सांगायला भाग पाडतेय. आणि साधारणतः याच यशाच्या, याच सक्सेसच्या, याच कॉन्फिडन्सच्या फिलिंगमध्ये तुम्ही परत एकदा तयार आहात पुढच्या कुठल्याही परीक्षेला, कुठल्याही पेपरला, कुठल्याही इंटरव्ह्यूला, कुठल्याही विषयाला सामोरं जाण्यासाठी. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, त्याला होल्ड करायचं आहे आणि हा श्वास हळुवारपणे सोडताना तुमचं ते सक्सेस, तुमचं यश, तुमचे मार्क, तुमचा अभिमान, तुमच्या आईवडिलांना झालेला आनंद एन्जॉय करायचा आहे.
टेक वन मोर डीप ब्रीथ. होल्ड अँड एक्झेल. या व्हिज्युअलायझेशनचा एक्सपिरियन्स तुमच्यासाठी नक्कीच दिव्य असणार आहे. या व्हिज्युअलायझेशनमुळं तुम्ही आणखी जास्त मेंटली प्रिपेअर होत आहे, जास्त रिलॅक्स, जास्त कॉन्फिडंट असण्याची फिलिंग तुम्हाला येते. तुम्हाला हेही लक्षात आलं असेल की साधारणतः या सगळ्या परीक्षांना सामोरं जाण्यासाठी मी वर्षभर अभ्यास करतोय, मी सराव करतोय किंवा करतेय आणि नक्कीच हे यश मी मिळवणारच. तुम्हाला मोटिवेटेड असल्याची फिलिंग येते. तुम्हाला शांततेची, आनंदाची आणि कंट्रोल्ड असणाऱ्या उत्सुकतेची फिलिंग यावेळेला येते. आता हळूवारपणे तुमचे हाताचे बोटं हळूहळू हलवायचे आहेत. तुमच्या हाताला हळूहळू तुम्ही मूवमेंट करायची आहे. पुढचा एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हा श्वास सोडत असताना आपले खांदे देखील आपल्याला मूवमेंट करायची, आपल्या मानेची मूवमेंट करायची आणि तुमच्या शरीराला अवेकन करायचं आहे, जागं करायचं आहे, उठवायचं आहे. आणि आणखी दीर्घ श्वास घेऊन ते मिळवलेलं यश तुमच्या मनामध्ये आणि शरीरामध्ये आलेली शांतता, स्थिरता आणि असंत श्वास यांचा अनुभव घेत घेत स्वतःच्या शरीराला जागा करायचं आहे. आपले दोन्ही हात एकमेकांवरती रब करायचे. हे हात आपल्या चेहऱ्यावर ठेवून त्या तळहाताच्या उष्ण, वार अशा स्पर्शामध्ये तुमचे डोळे हळुवारपणे उघडायचे. आणि ही जी पॉझिटिव्हिटी, हा जो ओरा, हा जो कॉन्फिडन्स आत्ता आपण गेन केला आहे, हा संपूर्ण शरीरभर तुम्हाला स्प्रेड करायचा आहे. नाव यू कॅन ओपन युअर आईज. आपले डोळे तुम्ही उघडू शकता आणि तुमच्या डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये, तुमच्या दररोजच्या अभ्यासामध्ये झोकून देण्यासाठी तयार आहात. थँक्यू.